जर तुमचं बुटीक आहे, शोरूम आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या दुकानातल्या साड्या बघता क्षणी लोकांना आवडल्या पाहिजे, कस्टमरांना अट्रॅक्ट होण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारच्या साड्या ठेवल्या पाहिजे हे तुम्हाला जर माहित नसेल, तुम्ही एक होलसेलर असणार तर रिटेलरला सुद्धा, आणि रिटेलर असणार तर तुमच्या एंड कन्झ्युमरला, ग्राहकला सुद्धा त्या साड्या आवडतील अशा प्रकारच्या साड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत, तेही फॅक्टरी रेटमध्ये 350 रुपयापासून स्टार्टिंग होते तर एंड तुम्हाला 6000 पर्यंतचं कलेक्शन मिळून जाणार आहे। आणि एक गोष्ट सांगते की तुम्हाला असं वाटेल 6000 पर्यंतचं कलेक्शन आहे, तर जी साडी मी तुम्हाला सांगते ना 6000 ची, तर ती 6000 ची साडी जर तुम्ही इथून घेऊन गेले ना तर 15 ते 20,000 मध्ये सेल करू शकतात, कारण की अशा पद्धतीच्या तुम्हाला साड्या मिळतात। आणि 350 रुपयाची जी साडी आहे ती कमीत कमी तुम्ही 700 ते 800 रुपयाला विकू शकतात। आता इतक्या छान पद्धतीने लोक हा व्यवसाय करत आहे। आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुम्हाला नवनवीन व्हिडिओची अपडेट तिथूनच मिळणार आहे। तर आज मी तुम्हाला दाखवते कलमकारी प्रिंट मध्ये डोला सिल्कचं कलेक्शन। इथे बघू शकता तुम्हाला भरमसाठ व्हरायटी बघायला मिळून जाणार आहे आणि प्रिंट जी आहे कलमकारी असणार आहे। आता कलमकारी मध्ये थोडं पानं, फुलं, वेली अशा पद्धतीचे जे आहे डिझाईन असतात त्याला कलमकारी प्रिंट असं टेक्निकल भाषेत म्हणतात। आणि सोबतच तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघू शकता, खूप छान असं सुंदर पद्धतीचं तुम्हाला कलर कॉम्बिनेशन सुद्धा मिळणार आहे। आता इथे बघू शकता तुम्हाला कलमकारी प्रिंट मध्ये ही सुंदर अशी साडी मिळते, ज्यात दोन्ही साइडला मस्तपैकी जेकाटची बॉर्डर मिळणार आहे। आता सर्व साड्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळी पद्धतीची बॉर्डर मिळणार आहे, डिझाईन पॅटर्न सुद्धा सर्व साड्यांमध्ये वेगवेगळे असणार आहे। कलर ऑप्शन बघू शकतात, खूप छान अशी सिंपल सोबर डिसेंट लुकिंग तुम्हाला साड्या मिळत आहे, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी प्रिंट मिळते। थोडी कैरी वगैरे वेलींवाली प्रिंट असली किंवा फुलांवाली प्रिंट असली किंवा पानांवाली प्रिंट असली तर ह्या सर्व प्रिंटला कलमकारी प्रिंट असं म्हणतात। आणि फॅक्टरी रेटमध्ये ह्या सर्व साड्या तुम्ही देखील परचेस करू शकता। आता स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, काय करायचंय की या साड्यांचे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही शेअर करू शकता दिलेल्या नंबरवर, आणि तुम्हाला रेट्स वगैरे सर्व काही इन्फॉर्मेशन मिळणार आहे। आणि आपल्या सेल्स एक्झिक्युटिव्ह कडून तुम्हाला कम्प्लिटली गायडन्स आणि सपोर्ट सुद्धा मिळणार आहे। तुम्हाला जे काही प्रश्न असतील तर तुम्ही मनसोक्तपणे त्यांना विचारू शकतात आणि ते तुम्हाला सर्व काही सॅटिस्फाय होईपर्यंत रिप्लाय देणार आहेत। आता इथे व्हिजिट करून सुद्धा तुम्ही परचेसिंग करू शकता। तर आपला ॲड्रेस आहे आशीर्वाद टेक्सटाईल मार्केट, सारोली, सुरत, गुजरात। इथे व्हिजिट करून सुद्धा तुम्ही परचेसिंग करू शकता। आता व्हिजिट करण्याचा एक बेनिफिट असा असतो की इथे आल्यानंतर तुम्हाला क्वालिटीचा प्रॉपरली आयडिया मिळतो, ठीक आहे ना। ही साडी आहे तर हिची क्वालिटी कशी आहे, कपडा कसा आहे हे तुम्हाला जर जाणून पारखून निरखून कलेक्शन घ्यायचं असेल तर इथे यावं लागेल, कारण की व्हिजिट केल्यानंतर जास्त तुम्हाला प्रकारच्या साड्या अवेलेबल होऊन जातात, जास्त व्हरायटी बघायला मिळते आणि सर्व काही तुम्हाला लाईव्ह इथे बघायला मिळतं। आता आपल्या घरामध्ये लग्नसराई असली, कोणाचं तरी आपल्याला लग्न समारंभात जायचं असलं किंवा काही नक्की करायचं असलं, मुलीचं लग्न जरी करायचं असलं तरी सुद्धा लग्नाच्या वेळेला आपण काय करतो की समोरच्या व्यक्तीच्या घरी आपण जातो, व्हिजिट करतो आणि त्यांचं घर बघायला आपण जातो। तर तसंच बिझनेसच्या बाबतीत सुद्धा आहे, लग्न जसा मोठा डिसिजन असतो तसंच बिझनेस सुद्धा मोठा डिसिजन असतो। तर तुम्हाला एकदा इथे व्हिजिट केली पाहिजे। व्हिजिट केल्यानंतर पूर्ण तुम्ही चौकशी करू शकतात आणि मग तुम्हाला विश्वास बसेल तरच तुम्ही कलेक्शन परचेस करू शकतात, कारण की बिझनेसमध्ये तुमचा कष्टाचा पैसा लागलेला असतो आणि पैशाची किंमत तर सर्वांनाच माहिती आहे। आपला कष्टाचा पैसा कुठेतरी चुकीच्या ठिकाणी लागून पैसा वाया जाणं ही खूप मोठी तुमची मिस्टेक ठरू शकते, कारण की लोक काय आहे की अक्षरशः 10 लाख, 15 लाख, 20 लाख रुपये कुठून तरी त्यांचे कष्टाचे पैसे जमा केलेले असतात, कोणाकडून तरी उधार उसनवार घेतलेले असतात आणि मग ते सुरतमध्ये येतात आणि भरपूर प्रकारचे असे फ्रॉड होत असतात, त्यांना बळी पडून ते लोक अक्षरशः रडतात। असं तुमच्यासोबत नाही झालं पाहिजे, त्यामुळे तुम्ही सुद्धा रस्त्यावर चालणारे लोक, डीएल ब्रोकर, हॉटेलवाले, रिक्षावाले या लोकांपासून सावधान राहायचं। इथे आल्यानंतर काय करायचं, सरळ नंबर दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करायचा, पिकअप आणि ड्रॉपची फॅसिलिटी मिळणार आहे। कोणत्याही तिराहित माणसाच्या नादी लागून फसायचं नाही आणि डायरेक्टली इथे यायचं, व्हिजिट करायची, तर तुम्हाला फॅक्टरी रेटमध्ये सर्व काही मिळून जाईल, कारण की त्या लोकांचं कमिशन असतं, त्या लोकांचं कमिशन तुमच्याच पॉकेटमधून जातं, त्यामुळे त्या लोकांच्या नादी लागायचं नाही। तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत, तोपर्यंत धन्यवाद, जय महाराष्ट्र।